मोठी बातमी, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। आजच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आज मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलंय। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती छगन भुजबळ हे आक्रमक झालेले असताना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का, याकडे आता सगळ्या राज्याचंच लक्ष लागलंय। त्यामुळे आजच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कारण मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झालेले आहेत। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना मोठा धक्का लागेल असं वक्तव्य यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं। आणि याच वरती आता मंत्री छगन भुजबळ या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार का, हे पाहावं लागेल। जो जीआर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जीआर मुळे ओबीसीला कुठे धक्का लागणार नाही। त्यांनी म्हटलं होतं हा जीआर तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू। त्यामुळे मला वाटतं या जीआरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही।